नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. माझं नाव रोहन पवार. उत्सव समिती प्रमुख रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ. आपलं रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 107वं वर्ष आहे. मंडळाची स्थापना ही 1917-18 साली गंगाप्रसाद हलवाई यांच्या दुकानात करण्यात आली होती. नाशिकमध्ये स्वातंत्र्य काळात जॅक्सनचं वध झाल्यानंतर एक 2-3 वर्ष कठीण काळ होता. तेव्हा त्यांच्या दुकानात ही स्थापना आपल्याला करावी लागली. तसेच मंडळाची 1978-79 साली आपण जी 5 ते 6 फुटाची शाडू मातीच्या गणपतीचा आपण विराजमान करत होतो. तर मंडळाचे जेव्हा 5 ते 6 हजार रुपये खर्च होतो ते मूर्ती मांडणी, त्यामुळे आपण मंडळाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते होते त्यांनी हे निर्णय घेतला की आपण 11 किलो चांदीची मूर्ती बनवू आणि श्री सिद्धिविनायक चांदीच्या गणपतीची 78-79 झाली 11 किलो चांदीपासून सुरुवात झाली. जसं जसं नवसाला पावणारा गणपती म्हणून याची ख्याती होऊ लागली, तसं तसं लोकांचे नवस पूर्ण होत गेले. ती चांदीमध्ये भर पडत गेली आणि आज आपल्याला 200 किलो चांदीची मूर्त आणि 50 किलोचा मूषक आणि पाट वगैरे असं पकडून 251 किलोची आपली बाप्पांची श्रींची मूर्ती आहे. आणि आपल्या मंडळाच्या माध्यमातून नुसतं गणेश उत्सवापुरता 10 दिवसापुरता मर्यादित नसून वर्षभर आपण गणेश मंडळाच्या माध्यमातून आपलं आर.के. सिद्धिविनायक पतसंस्था, तसेच सिद्धिविनायक धर्मार्थ दवाखाना आणि विविध कार्यक्रम आपण इथे आयोजित करत असतो. आरोग्य शिबिर असेल, फळ वाटप असेल, प्रसाद वाटप असेल, आपण काही उत्सव करत असतो, द्राक्ष महोत्सव, आंबा महोत्सव. तर तो प्रसाद आपण आश्रमशाळेला भेट आणि त्या मुलांना गोरगरिबांपर्यंत पोहोचवत असतो. मिरवणुकीमध्ये नाशिकचा आपला हा पहिला मानाचा गणपती मानला जातो. जी विसर्जन मिरवणूक आपली निघते त्याच्यात नाशिकचा पहिला मानाचा चांदीचा गणपतीला तो मान दिला जातो. 1992 साली जेव्हा महानगरपालिका झाली आणि शांताराम बापू वावरे हे महापौर म्हणून बसले, तेव्हा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तो मान बापूंना दिला आणि नगरपालिकेचा पहिला मानाचा असा 92 पासून सुरुवात झाली. यंदाच्या वर्षी रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाकडून खाटूश्यामजी यांचा दरबार आपण साकार केला आहे. तर हा देखावा नसून हे जे शीश आपण आणलंय हे एका मंदिरात त्याची 25-30 वर्षापासून विधिवत पूजा होत असते. तसेच आपल्या इथे उत्सव काळात 10 दिवसात पण आपण त्याची विधिवत पूजा करून 5 वेळेला आरती, 1 वेळेला भोग अशी पूजा करून आणि अल्टरनेटली एक दिवसाआड आपण कलकत्त्यावरून त्याच्यासाठी शृंगार सजवण्यासाठी फुलं आणत असतो. तर ते कलकत्त्यावरून मुंबईला येऊन आपल्याकडे त्याचा शृंगार होत असतो. तरी भाविकांना आव्हान आहे की तुम्ही या देखाव्याचा किंवा दरबाराचा दर्शनाचा लाभ घ्या आणि तुमच्या मनोकामना श्रींच्या चरणी अर्पण करा. तसेच भाविकांना एक विनंती आहे की बरेच भाविक तिथे सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी येत असतात. तर तसं न करता तुम्ही त्या दरबाराचा नतमस्तक